आजकाल ना जे लोक जिम करतात त्यांच्यातही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. या अनुषंगाने आपण याविषयी काय माहिती द्याल डॉक्टर? हा, ते सोबत फक्त व्यायाम करायला आपण त्याला नाही टाळू शकत. त्याच्यासोबत अजून भरपूर कारण असतं ज्यामुळे आपलं जे जेवण आहे त्याची आपण व्यवस्थित जेवण करत नाही. बाहेरचं जेवण, जंक फूड किंवा जास्त कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या डाएटला जास्त आहे. त्याच्यासोबत अनुवांशिकताचं प्रमाण आता वाढलेलं आहे. आपण बघतोय की बहुतेक आपले जे तरुण आहेत त्याला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नॉर्मल पेक्षा फार जास्त आहे आणि ते जास्त काळजी घेत नाही. ते टेक इट इझी ॲटिट्यूडमुळे ते थोडं दुर्लक्ष करताय. त्यामुळे त्यांच्या वजन पण नियमित प्रमाणे होत नाही. आणि एक्सरसाइज तर आपण तुम्हाला सांगितलं की लोकांकडे वेळच नाही आज एक्सरसाइज करायला. त्यामुळे सगळं मिळून आणि दुसरे काय आजार असे आहे जसं डायबिटीज झाला किंवा थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे ते मिळून आपल्या शरीराला ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅकचा ज्या धोका आहे त्याला वाढतो आणि त्याची शक्य वाढून जाते. आणि त्यासाठी आपण लोकांना एक आवाहन करतोय की ज्या आपले तरुण लोक आहेत त्याने प्रिव्हेन्शनसाठी आपला ज्या रुटीन चेकअप आहे किंवा ज्या जेवणाची पद्धती आहे किंवा मेंटल स्ट्रेस त्याच्या निदानासाठी आपला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. आणि रेग्युलर आपले डॉक्टरची व्हिजिट आणि रेग्युलर आपले ज्या ब्लड टेस्ट आहे, शुगर किंवा लिपिड प्रोफाईल करून तिला